वहिनी माफ करा मला, पण थांबवा बच्ची मावशींना. अगं किती दिवस राहिले ती आपल्याकडे, जाऊ दे ना तिला आता. वहिनी असं नका ना म्हणून. वहिनी मी माझं दुःख विश्वासाने तुमच्यापाशी बोलले आणि तुम्हाला म्हणाले होते ना मी, त्यातलं काहीही बच्ची मावशींना नका सांगू. हे गेलेत पैशाची व्यवस्था करायला काहीतरी होईल, तरी तुम्ही बोललात बच्ची मावशींना. अगं आता किती मोठ्या वयाची बाई आहे ती, तिला एवढं समजायला नको का की जिथे आधार मिळालाय आपल्याला तिथे किती दिवस टेकायचं. अहो पण त्या परक्या आहेत का या घरासाठी? तुम्ही बोललात बच्ची मावशींना आणि त्यांना असं वाटतं की मी सगळं सांगितलंय तुम्हाला. पण मी नाही असं तिला सांगितलेलं की तू बोललीस म्हणून. कसं सांगेन मी तिला? मला तर वाटतं त्यांनी इथेच राहावं. आणि त्यांची किती मदत होते तुम्हाला, घरातली किती कामं सांभाळून घेतात होत्या. मला तर घराकडे पाहावंही लागत नाही. वहिनी मुंबईत तुमच्या माहेरचं तरी कोण आहे हो? ती हे बोललीये का तुला म्हणून तू एवढं कळवळून बोलतेस का? तू सांगच मला, मी आत्ता जाऊन विचारते ती. नको बहिणी, बच्ची मावशींचा माझ्या बाबतीत जेवढा गैरसमज झाला ना तेवढा पुष्कळ झाला. बहिणी प्लीज आता थांबवा त्यांना. पैशाची सगळी व्यवस्था झाली आणि असंही त्यांचे यजमान आजारी आहे, डॉक्टरची कधीही गरज पडू शकते. पण एकट्या साडीत कशा राहतील त्या? कोण धावाधाव करेल वेळेवर? प्लीज बहिणी थांबवा त्यांना. ती नाही ऐकणार गो माझं. बहिणी तुम्हीच थांबवू शकता त्यांना. माझं नाही ऐकणार ते. मी खूप प्रयत्न केला पण ऐकत नाहीयेत ते, हट्ट करतायत. आणि बहिणी आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. तुम्ही मोठ्या बहीण आहात त्यांच्या, हो ना? आणि तुमचा अधिकार आहे त्यांचा हात धरून थांबवण्याचा. बहिणी प्लीज थांबवा ना त्यांना.